मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांचा विशेष दौरा करणार. आज आणि उद्या करणार पूर्व आणि पश्चिम उपनगरांचा दौरा. पालिका निवडणुकांसाठी कसली कंबर. राज्यातील उर्वरित 23 नगरपालिकांसाठी आज मतदान. स्थगित झालेल्या नगरपरिषदा नगरपंचायतींसाठी मतदान सुरू. उद्या लागणार निकाल. बोगस मतदान करण्यासाठी शेकडो महिलांची गर्दी. काँग्रेस भाजप कार्यकर्ते घटनास्थळी. वातावरण तापलं. अंबरनाथच्या कोहजगाव परिसरामध्ये तणाव. सिन्नरमध्ये प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदाराला पकडलं. बनावट आधार कार्ड घेऊन मतदान करण्याचा केला प्रयत्न. पैठणनंतर फुलंब्रीमध्ये मतदान केंद्राबाहेरच जादूटोणा. मतदानाच्या आदल्या दिवशी जादूटोण्याचा प्रकार. भारत माता शाळेच्या मतदान केंद्राबाहेर जादूटोण्याचं साहित्य सापडलं. फडणवीस अजित पवार तटकरेंमध्ये रात्रीभर तासभर चर्चा. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची स्वतंत्र लढण्याची भूमिका. सूत्रांची माहिती. तर पुढील काही दिवसांमध्ये अधिकृत घोषणा होण्याची सुद्धा शक्यता. नाशकात सिन्नर ओझर चांदवडसह 6 जागांसाठी मतदान. सिन्नरमध्ये 3, ओझरमध्ये 2 तर चांदवडमध्ये 1 जागेसाठी मतदान. सिन्नर नगर परिषद निवडणूक कोकाटेंसाठी प्रतिष्ठेची. वाशिममध्ये भाजप उमेदवाराकडून ठाकरेंच्या उमेदवाराला मारहाण. पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल. अमरावती मनपा निवडणुकीसाठी रवी राणांकडून तयारी. भाजप युवा स्वाभिमानी पक्ष शिवसेना आणि युती करणार. तर भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल. रवी राणांची माहिती. कोकाटेंना अटकेपासून संरक्षण. शिक्षा कायम. कोकाटेंच्या आमदारकीचा चेंडू राहुल नार्वेकरांच्या कोर्टात. उद्धव ठाकरे यांची लक्षवेधी भविष्यवाणी. लवकरच आणखी एका मंत्र्याचा राजीनामा. उद्धव ठाकरेंचा दावा. राज आणि उद्धव यांना एकत्रित प्रचारासाठी उतरावंच लागणार. जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची टीम सज्ज. निवडणुकीसाठी 20 जणांच्या समितीची घोषणा. शिवसेना भाजपचं ऐकत नाहीये. मुंबईमध्ये किमान 85 जागांसाठी शिंदेंची शिवसेना आग्रही. निष्क्रिय नगरसेवकांच्या ऐवजी भाजप नव्या दमाचे उमेदवार उतरवणार. भाजप 25 नगरसेवकांना देणार डच्चू. मनमाड इंदूर लोहमार्गासाठी जमीन देण्यास मनमाडमध्ये विरोध. अंशतः भूसंपादन न करता संपूर्ण भूभाग संपादित करावा. मनमाडच्या गर्डर शॉप भागातील नागरिकांची भूमिका. नागपूरच्या बुटीबोरी अपघात प्रकरणी मृतांची संख्या 6 वरून तर 9 मजूर जखमी. मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत.